What's up? Welcome back to my channel. Hello. Hi बोल साक्षी. Hi. तो हम लोग आज किधर जा रहे हैं? हम लोग एक टेम्पल जा रहे हैं, चाइनीज टेम्पल जा रहे हैं. What अभी नाम नहीं पता, थोड़ी देर में बताते हैं. क्वीन कुंफू कुछ तो है उधर हम लोग जा रहे हैं. तो अभी हम लोग we are student journalist. वी आर जर्नलिस्ट और हम लोग निकल पड़े एक हिडन प्लेस इन मुंबई ढूंढने के लिए और इसके लिए हम जा रहे हैं एंड वी वर सुपर एक्साइटेड फॉर इट. खायला तो पहले हम लोग कुछ खाने Guys, we need coffee first. या वी नीड कॉफी वड़ा पाव. यू वांट टू ईट समथिंग. सी यू. हाय गाइस. Hello. हैविंग कॉफी. Yes. मॉर्निंग का कॉफी. भाई मतलब महारिक दिखे या ना दिखे, इधर कुछ भी नहीं है गाइस. यूट्यूब के लिए कंटेंट बताओ. कंटेंट एक ही है कि अभी हम लोग जाएंगे, उधर ही बड़ा कंटेंट है. और फिर हम लोग एक और जगह जाएंगे, ऊपर है वो सीक्रेट जगह, अभी नहीं दिखा रहे, जाएंगे तब दिखाएंगे. ठीक है. कॉफी 12 रुपीज़ में बहुत एकदम गरम दिया है. आई लव इट. वाओ. और हम लोग को खाने को भी चाहिए, बट इधर आजू बाजू कुछ भी नहीं है खाने को फिलहाल. तो She is not in the frame. नहीं है कंटेंट. कॉफी के बिना मेरा कुछ नहीं हो सकता. Guys, we have reached. Yeah, guys, we have reached Yes. to a Chinese hotel. I want photo here. It's so aesthetic. It's so vintage. जाओ. क्या पहुंच गए हम लोग? क्या बोलना है? यहाँ पे अभी पहुँच रहे हैं, अभी जाके देखते हैं क्या सीन है. क्या सीन है? क्या उठा के आ गए एकदम सुबह जैसे कि घर वालों ने हकेल दिया हम लोग. सुबह 8 बजे से निकले हैं हम लोग और अभी देखेंगे जाएंगे कैसा क्या है. इट लुक्स वेरी इंटरेस्टिंग. देखो गाइस, नाम लिखा है बट पढ़ने नहीं आ रहा हम लोग को. इतने अनपढ़ है. ग्रेजुएशन हमारा होने वाला है पर ये नाम नहीं पढ़ सकते. मेरे को पढ़ने नहीं आ रहा है, मैं स्क्रिप्ट कैसे लिखूं? ये किसी का घर तो नहीं है ना. बट इट लुक्स, ओह माय गॉड, हम लोग गलती से चाइना में आ गए मासगांव से डायरेक्ट. थोड़ा चाइनीज में ओह माय गॉड, बट इट्स वेरी नाइस. दादा ये मंदिर ही है ना. इट्स वेरी वेरी नाइस. गाइस तर Ja, خوش That's my Chinese language, guys. हम हमारे भगवान की रिस्पेक्ट करते हैं. We should respect their God also. Yes. So be silent and Keep quiet. Let's come with us. It's a very interesting assignment. By the way, we had a lot of fun. We're having a lot of fun, but there is nobody. Nobody is here. No one. It's a sunsan sadak. There is a building. Then this is a vintage something, and in front of that there is a Guan Kong temple. मेरे को चिंटू 2 का जो इन्वेस्टिगेशन. It's very very amazing. Let's see what we have. This one. मुझे डर लग रहा है यार, मुझे डर लग रहा है. चलो कुछ बताती हूँ. guys, it's really beautiful, very beautiful, but we are super scared. It's so tempting, it's so relaxing, I cannot lie, but there is nobody around here. It's a khandar. Like guys suno. So this is a Guan Kong temple. It's in Dockyard, हर्बल लाईन मासगाव मध्ये आहे हे. आणि आम्हाला कॉलेजमधनं असाइनमेंट मिळालेलं की तुम्हाला एक हिडन प्लेस शोधायची आहे मुंबईमधलं किंवा आउट ऑफ मुंबई ऑफकोर्स ते पण चालेल. तर आम्ही ही एक जागा शोधलेली चायनीज टेम्पलची. आणि हा जो मुलगा इथे काही करतो आहे हे एक तिकडचं ट्रेडिशन आहे की आता हे जे त्यांनी बॉटल ती हलवली त्यामधनं एक काडी बाहेर येणार आणि त्या काडीमध्ये जो नंबर असेल तर त्या नंबरची त्याला ती चिठ्ठी काढायची आहे आणि त्यावर तुमचं भविष्य लिहिलेलं असतं इन चायनीज लँग्वेज. सो यू हॅव टू ट्रान्सलेट दॅट लँग्वेज थ्रू द गुगल ट्रान्सलेटर अँड दॅट इज वॉट इट इज द. आणि पूर्ण जे
त्यांनी जे डेकोरेशन होतं आणि जे काही सजवलेलं होतं हे टेम्पल हे पूर्ण लाल रंगाचं सजवलेलं होतं आणि त्याचा काहीतरी अर्थ आहे त्याच्या मागे. एक पॉझिटिव्हिटीसाठी एक त्यांचं जसं आपलं ऑरेंज कलर कसा आपला फेवरेट असतो, ग्रीन कलर कसा तसं तिकडे रेड कलर हा खूप मानला जातो. त्यांचे कपडे पण मोस्टली रेड कलरचे लाल रंगाचेच असतात. हे बघा त्यांनी आता जसं ते चिठ्ठी फाडली आणि ती जाळून टाकली आणि ते करायचं आहे. तसं करून तुमचं भविष्य जाणणार. आणि हे सगळं तिकडे डेकोरेशन केलेलं, वेगवेगळ्या त्यांच्या देवांचे मूर्त्या तिकडे ठेवलेल्या आणि एक वेगळंच आम्हाला एक अनुभव मिळाला या असाइनमेंटमुळे. अँड इट वॉज रिअली अमेझिंग. हे सगळं तुमचं भविष्य लिहिलेलं असतं या चिठ्ठींवर आणि तुम्हाला जो नंबर येईल ती चिठ्ठी तुम्ही ही फाडायची आणि तुम्हाला त्यावरनं तुमचं भविष्य कळणार. हे माझगावमध्ये आहे. माझगाव स्टेशनपासून 10-20 मिनटावर असेल आहे आणि खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आम्ही शोधलं पण खूप छान आहे हे. तर हां, हे त्यांचं दैवत आहे तिकडे. तर हे जे मंदिर जे सांभाळतात त्यांनी आम्हाला ह्याचं थोडीफार हिस्ट्री सांगितली की 1922मध्ये जहाजाने इकडे एक आलेली माणसं चायनीज व्यापार करण्यासाठी. तर त्या माणसांनी मिळून हे एक टेम्पल बनवलेलं होतं. तर म्हणून त्याची स्थापना माझगावमध्ये झाली आणि त्याच्यापासून ते पूर्ण फॉलो करायला लागले. तर असं आहे आणि ह्या पद्धतीने नमस्कार त्यांनी करायला सांगितलं तिकडे 3दा. असं होतं ते. Yeah guys, I will see you in my next video. Don't forget to like, share and comment and do follow me on Instagram. Bye.